इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, UKG टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. माणूस शोभून दिसतो तो मोत्यांच्या हाराने नव्हे तर घामांच्या धाराने माणूस हा शोभून दिसतो. तर मिलिंदजी थोबडे साहेबांचे कष्ट, प्रामाणिकपणेचं, सेवेचं हे फळ आज त्यांना प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करूया. तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो, या उक्तीप्रमाणे ते या वकिली व्यवसायात तसेच समाजकार्यात अग्रेसर आहेत. त्यामुळे पुनश्च एकदा ऍडव्होकेट मिलिंदजी थोबडे साहेबांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. साहेब, तुम्हाला पुन्हा पुन्हा खूप 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 शुभेच्छा. पुन्हा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्यांचा आवाज कमी येतोय. हा विजय हॅट्रिक असल्यामुळे टाळ्या सुद्धा हॅट्रिक पाहिजे. आज या ठिकाणी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सन्माननीय मिलिंद थोबडे साहेबांना जो सन्मानपत्र देण्यात येत आहे त्याचं वाचन करण्याचे मला भाग्य लाभले. सन्मानपत्र खालीलप्रमाणे आहे. प्रति श्री ॲडव्होकेट मिलिंद शिवशंकर थोबडे साहेब, माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य, महाराष्ट्र व गोवा वकील परिषद. साहेब, सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने आज आपला सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे व अभिमानही वाटत आहे. आपण एक निष्णात, नामांकित विधिज्ञ, सोलापूरच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक न्याय संस्थेचा सर्वार्थाने आधारवड आहात. आपल्या वडिलांपासून सुरू झालेली वकिलीची ही न्यायसेवेची परंपरा व वारसा आपण आपली एकाग्र अभ्यासू वृत्ती, कायद्याचे सखोल परीक्षण, वाचनाची निरंतर भावना, निर्गर्वी वृत्ती यापुढे घेऊन जात आहात. आपले सदरचे योगदान हे सोलापूर बार असोसिएशनलाच नव्हे तर सबंध सोलापूरकरांसाठी आदर्श आणि अभिमानाचे प्रतीक आहे. आदरणीय थोबडे साहेब, गेली 40 वर्ष आपण सोलापूर शहर, पुणे, धाराशिव, मुंबई उच्च न्यायालय तसेच वकिलीचे अधिक परिश्रम घेतले. हजारो गाजलेले खटले आपण लढवले. शासनाने अत्यंत महत्वपूर्ण खटल्यामध्ये आपली विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. पण आपली खरी ओळख म्हणजे कुठल्याही गरीब, गरजू वकिलाला व उपेक्षित व्यक्तीला आपण केलेली मदत. आपण ज्यांच्यासाठी वकिली केली त्यांच्यासाठी फक्त त्यांचे खटले जिंकणारे वकील नव्हे तर आपण त्यांच्या मनाच्या गाभेरात एक देव माणूस म्हणून वसलेले आहात याची प्रचिती आम्हाला त्यांच्या बोलण्यातून मिळते. वकिली म्हणजे व्यवसाय नव्हे तर तपश्चर्या आहे हे आपल्या कर्तृत्वाने आपण आचरणाने सिद्ध करून दिले. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचा इतिहास आपण पुन्हा लिहिला. सन 2010 मध्ये प्रथमच दोन्ही राज्यात सर्वाधिक मताधिक्याने आपण विजय प्राप्त केला. सन 2011 मध्ये बिनविरोध म्हणून अध्यक्षपदी म्हणजे सोलापुराच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये हा पहिला मान आपल्याला मिळाला. सन 2018 मध्ये दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने आपण विजय प्राप्त केला. तसेच पुन्हा सन 2022 मध्ये पुन्हा एकदा आपण बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलात. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं सन 2026 मध्ये विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा सदस्यपदी विजयाची आपण हॅट्रिक केली. आपले हे यश म्हणजे आपण आतापर्यंत तन मन धनाने आणि आत्मीयतेने अविरत केलेली कार्याची व वकिलीची प्रेमाची पावती आहे. आदरणीय साहेब, वकील बांधवांसाठी आपण केलेले कार्य हे अविस्मरणीय व अलौकिक आहे. आत्मचिंतन करावयास लावणारे आहेत. वकिलांच्या करिता आपण सुरू केलेल्या विमा योजना, वैद्यकीय बिलांचा परतावा, मृत वकिलांच्या विधवा व अनाथांना आर्थिक सहाय्य, नवोदित वकिलांना न्यायाधीश होण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले, अद्ययावत कायदेशीर सॉफ्टवेअर व लॅपटॉप स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिले. तसेच स्वतंत्र वकील संरक्षण कायदा करण्यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच नवीन न्यायालयासाठी शासन, उच्च न्यायालय व लोकप्रतिनिधी यांच्यात सातत्याने समन्वय घडवून ते अस्तित्वात आणण्याकरिता अहोरात्र करीत असलेले कार्य आम्हाला सेल्यूट देण्यासारखे आहे.
खरं तर ही सर्व कार्य आपल्या दूरदृष्टीची व व्यावहारिक जाणीवेची साक्ष देतात. आपल्यासारखा दृढ निश्चयी नेता लाभला हे आम्हा वकील बांधवांचे खरेच भाग्य मानावे लागेल. कारण आपण नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिला. केवळ वकिलीच नव्हे तर समाजाची आपली भूमिका देखील अद्भुत थोर आहे. काकासाहेब थोडे फाउंडेशनच्या मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम आपण राबवलेले आहेत. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीवर देखील आपण कार्यरत आहात. सिद्धेश्वरांच्या यात्रेतील योगदंडाची प्रथम पूजा करण्याचा आणि श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची प्रतिष्ठानची विश्वस्त म्हणून कार्य करण्याचा मान देखील आपल्याला लाभलेला आहे. हे आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक निष्ठेचे फलित आहे. आज 24 जुलै 2026 रोजी या सभागृहामध्ये सोलापूर येथे आम्ही सर्व आपल्या समोर उभे आहोत. या क्षणी आम्हाला जे वाटते ते खऱ्या अर्थाने शब्दामध्ये मांडता येत नाही, परंतु छोटीशी सन्मानाची असलेली सुवर्ण संधी आम्ही दवडू शकत नाही. आपण जेव्हा कोर्टात जाता तेव्हा आपल्या मागे फक्त पक्षकार नसतात, तर सोलापूरचा प्रत्येक वकील आपल्या पाठीशी उभा असतो. ही भावना आपल्याला नक्कीच असेल. पण आज आम्ही म्हणतो की आपण जेव्हा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी विराजमान असतात तेव्हा कोट्यावधी वकिलांचे आशीर्वाद आणि शुभकामना आपल्या पाठीशी असतात. साहेब, आपण जे काही कार्य केले आहे व करत आहात ते आमच्या सर्वांच्या आपल्यावरील अपार प्रेमाची पावती आहे. आपण वकिलांसाठी जे जे काही केले ते आम्ही कधीही विसरणार नाही. आपल्या कर्तृत्वाचा, प्रामाणिकपणाचा आणि न्यायप्रती प्रतिष्ठा असा सोलापूरकरांच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक वकिलाच्या मनावर कायमचा कोरला गेलेला आहे. आपण या क्षणी हे सन्मानपत्र स्वीकारत आहात, पण सत्य आहे की आपण स्वतः सोलापूर बार असोसिएशन व सोलापूरचे भूषण आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपणास सुख समृद्धी, समाधान, ऐश्वर्य संपन्न, आनंददायी, आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो. आपण नेहमी असाच प्रेमाचा, आशीर्वादाचा वर्षाव वकील बांधवावर करत राहा. आपला आम्हा सर्व वकिलांना अभिमान वाटतो. धन्य आहे सोलापूर, धन्य आहे सोलापूरकरचे वकील जे त्यांना आपल्यासारखा दृष्टनिष्ठा असणारा देवमाणूस नेता या ठिकाणी लाभलेला आहे. आपले नम्र दी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर समस्त कार्यकारिणी मंडळ व समस्त सदस्य, धन्यवाद. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.